बेळगाव डीसीसी बँकेमध्ये जलद घडामोडी घडल्या असून सध्याचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या विरुद्ध डीसीसी बँकेच्या संचालकांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव आणण्याची भीती असल्याने त्यांनी राजीनामा दिलाय। गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पराभवानंतर जोल्ले आणि कत्ती यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते। आता हा संघर्ष डीसीसी बँकेच्या आवारात येऊन ठेपलाय। काल गुरुवारी डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या विरोधात अनेक संचालकांनी बैठक घेऊन तीव्र संताप व्यक्त केला होता। त्यानंतर रमेश जारकीहोळी आणि बालचंद्र जारकीहोळी यांच्या मध्यस्थीत बैठक घेण्यात आली होती। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।